हॅलो फ्रेंड्स, मी शुभांगी. आज मी एका सेटवर आले आहे आणि ज्या सेलेबबरोबर मी गप्पा मारणार आहे तिच्याबद्दल आधी थोडंसं सांगते मी. ती आधी आपल्याला अगदी फेमस सिरियलमध्ये दिसली, आपण तिच्या प्रेमात पडलो, मग ती नाटकामध्येही दिसली. नंतर तिने किती सांगायचं असं म्हणत सगळ्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा मिळवली. तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल मी कोणाबद्दल बोलते ती. आता तिची एंट्री डायरेक्ट मास्टर शेफ असं आपण तिला म्हणू शकतो. स्पृहा आपल्याबरोबर आहे, सर्वांची लाडकी, माझी लाडकी. स्पृहा, खूप खूप स्वागत तुझं. थँक्यू सो मच. थँक्यू. बघितलं का, मला एवढं बोलावं लागलंय म्हणजे नाटकं हे तुमचंही होत असणार आहे मला माहिती आहे. स्पृहा डायरेक्ट किचनमध्ये एंट्री, म्हणजे मालिका, गाण्याचे बोल, नाटकं सगळं, आणि आता डायरेक्ट किचनमध्ये आम्हाला स्पृहा दिसते. काय सांगशील स्पृहा? हे जितकं माझ्या प्रेक्षकांसाठी आश्चर्यकारक आहे तितकंच माझ्यासाठीही आहे, कारण मला स्वतःला फारसं किचनमध्ये जाऊन काही करायची आत्तापर्यंत सवयही नव्हती आणि तशी खरं तर खूप आवडही नव्हती. पण एक वेगळं काहीतरी करायला आपल्याला नेहमी आवडत असतं, सो ते मलाही आवडतं डेफिनेटली. सो त्यामुळे मी हा शो स्वीकारला खरं तर, की एक वेगळं काहीतरी आपल्याला करून बघता येईल का त्या निमित्ताने, आणि नाव आय एम रिअली एन्जॉईंग दिस. जेव्हा तुला विचारलं गेलं ह्या अँकर होस्ट करण्यासाठी, तेव्हा तुझी पहिली रिॲक्शन काय होती? माझी पहिली रिॲक्शन साधारण तुम्ही नक्की बरोबर माणसाला फोन केला आहे. तुम्हाला या शोसाठी नक्की मला विचारायचं होतं, कन्फर्म काय गोंधळ झालेला नाही ना, हीच होती. कारण मी इमॅजिनच नव्हतं केलं की मी सुद्धा किचनमध्ये जाऊन काही एक्सपेरिमेंट्स करू शकते, किंवा असं कोणाला तरी वाटू शकतं की हो 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 ही मुलगी रमते स्वयंपाकघरात वगैरे. आता तू शुअर झालीस का तुला जमू शकते? येस येस, आता मी शुअर झाले आणि माझ्यापेक्षा माझ्या घरचे शुअर झालेत, कारण मी इथल्या रेसिपीज तिथे ट्राय करून झालेल्या आहेत. हाच माझा नेक्स्ट क्वेश्चन होता. लग्न झालं आहे, किचनमध्ये आता स्पृहा जायला लागले, म्हणजे ह्या शोचा काय पर्सनल लाईफमध्ये तुझा इफेक्ट आहे? नाही, पर्सनल लाईफमध्ये एवढाच फरक आहे की आता कधी कधी मला जे आधी असं होतं की आता काय करायचं उठून आपण खायला वगैरे, हा जो काही प्रश्न पडायचा ना, तो आता थोडासा कमी झाल्यासारखा वाटतो मला. की स्वयंपाकघरात समजा 4 भाज्या आहेत, ह्या दिसत आहेत, तर मग ते काही रॉकेट सायन्स नाही आहे, तर आपल्याला त्यातनं काहीतरी, तू सगळं मांडतेस त्यातनं काहीतरी करता येऊ शकतं. हा कॉन्फिडन्स थोडासा माझा वाढलेला आहे या शोमुळे डेफिनेटली. स्पृहा, आता तुझी फॅन फॉलोईंग म्हणजे फेसबुक म्हण, ट्विटर म्हण, सगळीकडे अशी पाऊस असतो त्याचा. लोकांच्या प्रतिक्रिया, आता तुला याला नक्की सुरुवात झाली असेल, काय तुला मिळतात त्यांच्या प्रतिक्रिया? फॅब्युलस रिस्पॉन्स आहे. मी खरंच सांगते, मी इमॅजिन नव्हतं केलं मुळात. एकतर हा शो, ह्या शोची कॉन्सेप्ट, या शोचं सेट, प्रेझेंटेशन हे खूप वेगळं आहे. नॉर्मल आपण ज्या पद्धतीचे शोज बघतो तसं ते नाही आहे. सो त्यामुळे तो फ्रेशनेस आहे, तो फ्रेशनेस आमच्या सगळ्यांच्या अप्रोचमध्येही आहे, त्यामुळे लोकांना हे खूप आवडतं आहे. नॉर्मली बऱ्याचदा असं होतं की या शोचा प्रेक्षक वर्ग ह्या महिला असतात किंवा ठराविक ठरलेला प्रेक्षक वर्ग असतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन शोमध्ये पार्टिसिपेट करणारे लोक पण काही तरुण मंडळी आहेत, किंवा शो बघणारे पण तरुण आहेत. तुम्हाला मेल्स येत आहेत, लोक पत्र पाठवून विचारत आहेत की आम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे, आम्ही काय करू. काही मुलांनी मला असं विचारलं की आम्हाला शोमध्ये यायचं आहे, प्लीज आहेत म्हणून यायचं असेल. सी, माझ्या दृष्टीने दे आर ऑलवेज वेलकम, राईट. सो त्यांचं म्हणणं की काय सासू सून, आम्ही पण स्वयंपाक चांगला करतो, आम्हाला पण यायचं आहे. सो अशा पद्धतीचा रिस्पॉन्स येणं हे खूप पॉझिटिव्ह आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. सो आय एम हॅपी. फेसबुकवर तर तू तेवढी आहेसच, ॲक्टिव्ह आहेस. राजश्री मराठीच्या प्लॅटफॉर्मवर तू प्रेक्षकांना काय सांगशील? मुळात तुम्ही हा जो प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद, कारण हा एक खूप महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे. ऑनलाईन सगळं जेव्हा माध्यमांतर आता होत चाललं आहे, त्यावेळेला अशा पद्धतीचा एक प्लॅटफॉर्म मिळणं ह्या मग कलाकारांच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. राजश्री मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांनासुद्धा खूप खूप थँक्यू की अशा पद्धतीच्या एका नवीन उपक्रमाचं तुम्ही स्वागत केलं आहे, आणि आपण परत परत भेटत राहणारच आहोत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरनं. सो स्टे ट्यून्ड, काही नवीन छान अपडेट्स घेऊन लवकरच आपल्या भेटीला येतो आहोत आम्ही. थँक्यू सो मच स्पृहा, गप्पा मारल्याबद्दल. कॅमेरामन पुनीतसह शुभांगी साळवे, राजश्री मराठी.